सर्व अच्युत गोत्रे बंधू भगिनींना व साधू संतांना दंडोत प्रणाम. आपण मागील सत्संगामध्ये आपल्या तत्वज्ञानाची खरी ओळख, तत्वज्ञानाची सुरुवात आणि मूळ पाया आपण समजून घेतला. खरं म्हणजे पाया जेव्हा पक्का असतो तेव्हा इमारत पक्की होऊ शकते. पाया जर खिळखिळा असेल तर इमारत कधीही ढासळण्याची शक्यता असते. आणि म्हणून आपल्या तत्वज्ञानाचा मूळ पाया जो आहे त्याचं आपण सतत चिंतन करत राहिलं पाहिजे. आणि त्या चिंतनातूनच आपली इमारत, धार्मिक इमारत उभी राहण्यास मदत होऊ शकते. खरं म्हणजे या तत्वज्ञानानुसार सृष्टी केव्हा निर्माण केली, कोणी निर्माण केली, कशी निर्माण केली, त्या सृष्टीच्या अगोदर आपण होतो कुठं, आलो कसं, आणलं कोणी, आणि आणल्यानंतर आपण आपल्या जन्मवृत्तीच्या फेऱ्यात कसं अडकलो, हा जीवन प्रवास जो आहे तो आपल्या तत्वज्ञानानुसार आपल्याला समजलेला आहे. आणि हा जीवन प्रवास जर अन्य धर्मियांच्या साहित्यात आपण शोधण्याचा प्रयत्न केला तर अनेक त्रुटी आपल्याला दिसतात. अनेक धर्मामध्ये याविषयी वेगवेगळे मतांतर मांडलेले दिसतील. परंतु आपल्या समाधानाची जी कास आहे, धर्माची जी समाधानातून निर्माण झालेली जी ओढ आहे, ती आपल्या तत्वज्ञानातून आपल्याला जर आपण खोलवर विचार करून जर समजून घेतलं तर नक्कीच त्यामध्ये आपलं समाधान होऊ शकतं. या दोन सत्संगाच्या माध्यमातून अनेक लोकांबरोबर आपण जोडल्या गेलो आणि त्या जोडण्यातून अनेकांचे अनेक प्रश्न निर्माण झाले. अनेक लोकांनी प्रश्न विचारले, ते मला अत्यंत सर्वसामान्य प्रश्न वाटतात. परंतु हे सर्वसामान्य प्रश्न ही आपल्याला का निर्माण व्हावेत, का पडावेत, याचा मी जेव्हा चिंतन केला, अभ्यास केला, तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपण तत्वज्ञानामध्ये जात नसताना धर्म सांभाळण्याचा प्रयत्न करतोय. वरवर अंगाने आपण धर्म समजून घेतोय आणि धार्मिकता करण्याचा प्रयत्न करतोय. म्हणून आज आपण आपल्या धर्माच्या साहित्याच्या अनुषंगाने ओळख करून घेणार आहोत. आपल्या भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये आणि अनेक देशामध्ये अनेक विषयावरती अनेक साहित्य दररोज उदयास येत असतं. दररोज लाखोनी पुस्तकं छापून लोक बाजारात विक्रीस आणतात आणि त्यातील प्रकारही वेगळे असतात. गद्य, पद्य, कादंबरी, आत्मचरित्रपर, संशोधनपर, असे अनेक प्रकार साहित्यात आपल्याला आढळतील. परंतु या साहित्यातील प्रथम साहित्यिक याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपल्या लक्षात येईल की या चरित्र हे मराठीतलं प्रथम साहित्य आहे आणि परमपूजनीय माईंभट हे प्रथम साहित्यिक आहे. आणि या मराठी भाषेमध्ये जनमानसातली ही भाषा, बोली भाषा जरी आत्ता आपल्याला वाटत असली तरी पूर्वी ती फक्त बोली भाषा होती. तिला व्याकरण नव्हतं, साहित्य नव्हतं, कोणत्याही प्रकारचं अंग नव्हतं. पण सर्वश्री चक्रप्रभूंनी मराठीचा अभिमान घेतला आणि मराठीत हे साहित्य निर्माण झालं. मराठीत परमेश्वराने तत्वज्ञान आपल्याला सांगितलं. तो परमेश्वराचा अभिमान असल्यामुळं ती बोलीभाषा साहित्यिक दृष्टिकोनातून खूप मोठी झाली. साहित्याच्या बाजूने जर आपण विचार केला तर मराठी भाषेमध्ये सर्वात मोठं साहित्य फक्त आपलं आहे. आपलं जर साहित्य मराठीतून जर काढून घेतलं तर मराठी साहित्यामध्ये बोटावर मोजण्या इतपत साहित्य उपलब्ध राहील. परंतु हे आपल्याला माहीत नसल्यामुळं आपल्याला आपल्या धर्माचा अभिमान वाटत नाही, याचं नॉलेज आपल्याला नाहीये. आणि हे जे तत्वज्ञान परमेश्वरांचं आपल्यापर्यंत आलंय ते कसं आलंय याची जाणीव नसल्यामुळं त्याविषयी आपल्याला पवित्रता किंवा त्याची किंमत आपल्याला समजत नाही. परमेश्वर उत्तरापंथी जाण्याला प्रवृत्ती त्यांची निर्माण झाली आणि म्हणून परमेश्वर प्रवृत्ती झाल्यानंतर असंनिधानाचा आचार माईंभटांना निमित्त करून आचार्यांना सांगतात. त्यावेळेस
बेलापूर येथे श्री चक्रधर स्वामी आचार्यांना सांगतात की आज सन्निधानाचा आचार तुम्ही विचारा. त्यावेळेस आचार्यांना खूप आश्चर्य वाटलं की देवाविन काही धर्म असू शकतो का. त्यांनी कानावरती हात ठेवले आणि ऐकण्याची मनस्थिती नाही असं स्पष्ट सांगितलं, दाखवलं. परंतु परमेश्वराला प्रवृत्ती झालेली होती, जायचं होतं, ठरलं होतं. परंतु जाता जाता जो राहिलेला धर्म आहे तो परमेश्वराला सांगायचा होता. म्हणून त्यांनी माईम भटांकडे बघितलं. अप्रत्यक्षरित्या माईम भटांना निमित्त करून आचार्यांना या ऐकण्यासाठी तयार केलं. माईम भट आचार्यांना सांगतात की तुम्ही ऐकून तर घ्या. परमेश्वर आपल्याला जे होईल किंवा जे आपल्या फायद्याचे जीवाच्या तेच सांगतील, याच्या व्यतिरिक्त काय सांगणार आहे. परंतु आचार्य म्हणतात देवाविन काय धर्म असू शकतो का. आणि देवाने सुद्धा ते मान्य केलं की आचार्यांना सांगितलं तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, देवाविन काही धर्म असू शकत नाही. आणि त्यावेळेस त्यांनी सन्निधानाचा आचार आचार्यांना निमित्त करून आपल्याला सांगितलं. पण आपण चिंतन करायचं की आपल्या धार्मिकतेमध्ये आपला देव किती आहे. आपण जी धार्मिकता करतो त्यातून आपल्याला आपला देव किती भेटलाय, किती समजलाय किंवा किती भेटणार आहे, याचं चिंतन तुम्हाला जर करायचं असेल, याचा अभ्यास करायचा असेल तर साहित्यात गेल्याशिवाय पर्याय नाही. ज्यावेळेस परमेश्वर उत्तरापंथाला निघून गेले, सर्व परिवार अत्यंत दुःखात बुडाला. परंतु आचार्यांनी तो सर्व परिवार गोविंदप्रभू बाबांच्या ठिकाणी सन्निधानात रुद्रपूरला ते सर्व जमा झाले. गोविंदप्रभू बाबांची सेवा करणं आणि इतर वेळेस आपलं मनन चिंतन करणं हा काळ आचार्य लोटत होते. परंतु माईम भट हे चिकित्सक होते, हुशार होते, व्यावहारिक बुद्धी तल्लक असल्यामुळं त्यांनी ते बघितलं की आचार्य तासन तास झाडाखाली बसून मनन चिंतन करतात. त्यांना जेवणाची अपेक्षा नसते, कोणत्याही गोष्टीची अभिलाषा नसते. हे काय चिंतन करत असेल, हे काय मनन करत असते. त्यावेळेस माईम भटांनी आचार्यांना प्रश्न केला की भटो तुम्ही निरंतर काही सायाचे मनन करीत असा, कशाचं तुम्ही मनन करताय सतत. तुम्हाला मी केव्हाही जेव्हा बघतो तेव्हा तुम्ही चिंतना व्यतिरिक्त मनना व्यतिरिक्त मला दिसतच नाही. आणि यावरती आचार्यांनी त्यांना समजावत म्हटले, माईम भटो मी नेहमी स्वामींच्या लीळाचे स्मरण करत असतो. स्वामींनी हा विधी मी हिरवळीवरून रिद्धपूरला जेव्हा निघालो जायला तेव्हाच मला सांगितला होता की वानऱ्या येथून निरूपील विचारशास्त्र अर्थशास्त्र त्याचे श्रवण मनन निधिध्यासन करावे, ते स्मरणच किंगा. म्हणजे येथीचं चरित्र जे आहे, लीळा ज्या आहे त्या आठवा, माझं स्मरण करा, चिंतन करा. आणि त्या मी लीळा, ते स्मरण, ते चिंतन मी करत राहतो. माईम भटांना खूप त्याची आवड निर्माण झाली आणि त्यांनी सहजच आचार्यांना विचारलं की तुम्हाला 2-2 देवाचं सन्निधान, त्यामुळे तुम्ही देवाला आठवू शकता, समजू शकता, जाणू शकता. पण आपल्या नंतरचा जो परिवार आहे त्यांचं काय. म्हणून हे जे तुम्ही चिंतन करताय, मनन करताय लीळेचं, ते मी लिहून काढू का. आचार्यांना सुद्धा ते मनोमन आवडलं. अप्रत्यक्षरित्या ती परमेश्वराचीच प्रवृत्ती असावी, कड असावा. आणि म्हणून आचार्यांच्या प्रेरणेतून माईम भटांनी लीळाचरित्राचं लिखाण केलं. परंतु लीळाचरित्राचं लिखाण करणं एवढं सोपं नव्हतं. आचार्यांनी त्यांना आदेश दिला की लीळा लिहिताना तुम्ही इथं बसून लिहू नका, पूर्ण महाराष्ट्रात भ्रमण करा. ज्याप्रमाणे परमेश्वरांनी भ्रमण केलं, ज्या ज्या प्रसंगानुरूप, ज्या ज्या व्यक्तीच्या अनुषंगाने, निमित्ताने, ज्या ज्या ठिकाणी त्या लीळा घडल्या त्यांना ते विचारा, ते लिहून काढा, त्याची टाचणी करा, बांधणी करा. अशा पद्धतीनं माईम भट महाराष्ट्र भ्रमणाला निघाले आणि अनेक ठिकाणी जिथं जिथं परमेश्वर गेले होते त्या त्या ठिकाणी, त्या त्या भक्तांच्या ठिकाणी जाऊन त्यांनी परमेश्वराच्या लीळा संकलित केल्या. याच्यामध्ये मग अनेक शेतकरी असतील, कामगार असतील, सारे
कष्टकरी लोक असतील, अशांना विचारून मैन भट्टांनी हे चरित्र तयार केलं. हे चरित्र तयार करत असताना आपली साधना पण त्यांनी सांभाळली. भिक्षा मागायची. ज्यावेळेस ज्यांना आपल्याला लीळा विचारायचे त्यांच्या टायमिंग नुसार, त्यांच्या वेळेनुसार त्यांना ते विचारायचं आणि ते लिहून काढायचं. ते लिहून काढल्यानंतर आचार्यांकडे त्यांनी ते आणून दाखवलं. त्यातलं जे योग्य होतं ते आचार्यांनी ठेवलं, जे अयोग्य होतं, जे मुखीचं नव्हतं ते काढलं. म्हणजे थोडक्यात शुद्ध प्रत तयार झाली. आणि ही शुद्ध प्रत परमेश्वर कृपेने या तत्वज्ञानाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत हे धर्म आजपर्यंत परंपरेनुसार आलेला आहे. आपल्या पूर्वजांनी, आपल्या साधू संतांनी हा धर्म आपल्यापर्यंत आणण्यासाठी खूप कष्ट केलेले आहे. त्या कष्टाची जाणीव आपल्याला असणं अत्यंत गरजेचं आहे. ज्यावेळेस या कष्टाची जाणीव होईल त्यावेळेस त्या चरित्राविषयी, त्या साहित्याविषयी आपोआपच तुम्हाला आपले पण प्रेम वाटेल. त्याची पवित्रता राखण्यासाठी तुम्ही प्रयत्न कराल. मराठीतला आद्य ग्रंथ लीळाचरित्र आहे आणि ते लीळाचरित्र मराठी साहित्याचा शिरोमणी आहे. आणि ते लीळाचरित्राला ब्रह्मविद्याशास्त्र म्हटलं जातं आणि ते परमेश्वराचं शास्त्र आहे, परमेश्वराचं चरित्र आहे. आणि त्या परमेश्वराचे आपण भक्त आहोत. याची सहजच कल्पना करा. तुम्हाला खूप हा विचार सुद्धा खूप आनंददायी वाटेल. परंतु त्यात तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला समजेल 12व्या शतकामधली व्यवहार पद्धत, सामाजिक पद्धत. खरं म्हणजे आजही काही लोकांना जर कशाचं संशोधन करायचं असेल सामाजिक परिक्रमेचं, तर लीळा चरित्राचा आधार घेतल्याशिवाय त्यांना पुढे जाताच येत नाही. आणि म्हणून अनेक साहित्यामध्ये तुम्हाला लीळा चरित्राचा संदर्भ घेतलेला आढळेल. मैन भट्टांनी जरी ते लिखाण केलं असलं तरी त्याला प्रेरणा आचार्यांची होती. आणि आचार्यांना परमेश्वराने प्रत्यक्ष वर दिला होता की हा फक्त आता येथेच बोलेल. म्हणजे परमेश्वराने त्यांना वर दिलेला असल्यामुळं अप्रत्यक्षरित्या परमेश्वराने ते लिखाण आपल्याला साठी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी मैन भट्टांना निमित्त करून तयार करून घेतलं असं जर म्हटलं तर वावगं ठरू नये. या चरित्र तयार झालं. त्याचं लिखाण 1194 नंतर सुरू होऊन पुढे हे लिखाण 3 ते 4 वर्ष चाललं. त्याचं लिखाण रुद्रपूर येथे म्हणजे परमेश्वरपुराला वाजेश्वरी तालुका जिल्हा अमरावती या ठिकाणी आचार्यांच्या प्रेरणेतून मैन भट्टांनी ते लिखाण केलंय. त्यात नंतर अनेक पाठभेद आले, अनेक मतमतांतर आले, अनेक वासना आल्या. त्या मतमतांतरांमध्ये, त्या वासनेमध्ये आपल्याला जायचं नाही. आपल्याला एकच परमेश्वराची वासना काय, आपण का धार्मिकता करतो, कशासाठी करतो याचा विचार करून त्यातलं जे चांगलं आहे ते घेणं आणि आपली आध्यात्मिक प्रगती करणं हे आपल्या जीवनाचं ध्येय असलं पाहिजे. लीळाचरित्र हा खूप मोठा ग्रंथ आहे. त्याच्यात अनेक आता संशोधन चालू आहे. युनिव्हर्सिटीमध्ये, विद्यापीठांमध्ये सर्वात जास्त PhD मानव संप्रदायावरती चालले आहे आणि आजपर्यंत झालेले आहे. किती संशोधन केलं तर साहित्यातले अनेक प्रकार फक्त मानव साहित्यामध्ये तुम्हाला आढळतील. आणि म्हणून साहित्याच्या बाजूने जर आपण विचार केला तर आपल्या इतकं समृद्ध साहित्य कोणत्याच भाषेमध्ये आढळत नाही. आणि म्हणून अनेक साहित्यिकांना याचं आकर्षण वाटतं, ते साहजिक आहे. परंतु साहित्यिकांपर्यंत हे साहित्य जरी गेलं तरी त्यांना वेद आणि बोध परमेश्वराचा नसल्यामुळं त्यांच्या दृष्टीनं पाहिलेला धर्म, धार्मिकता, त्यांच्या दृष्टीनं बघितलेलं लीळाचरित्र आणि आपण परमेश्वराचा बोध झाल्यानंतर बोधवंत जे आहे, वेदवंत जे आहे, जे नामधारक आहे, जे वासनिक आहे किंवा जे अनुसरलेले, त्यांच्या दृष्टीतून लीळाचरित्र बघणं हा खूप वेगळा अनुभव आणि खूप वेगळी भाषा आहे, खूप वेगळं विषय आहे. परंतु साहित्यिकांनी हे साहित्य म्हणून बघितल्यामुळं त्यांना त्याची जी गोडी आहे, ती आवड आहे, ती वाटणं एवढं सोपं नाही. आपण ज्या आवडीनं ते वाचू शकतो, समजू शकतो, जाणू शकतो, ज्या आवडीनं आपण त्याचं चिंतन मनन करू शकतो, त्या आवडीनं साहित्यिक लोक ते करू शकत नाही. परंतु आपणही कुठंतरी त्या साहित्यिकांना आपलं तत्वज्ञान सांगण्यास कमी पडतोय आणि म्हणून या अडचणी निर्माण झालेल्या आहे. या चरित्रावरती जितकं बोलावं तितकं कमी. काय नाहीये या चरित्रामध्ये.
आपण काय खावं, काय प्यावं, कसं झोपावं, कसं उठावं, कोणाबरोबर राहावं, कोणाबरोबर बोलावं, कोणाबरोबर सत्संग करावा, कोणाबरोबर बसावं. प्रत्येक गोष्ट, जीवनशैली, जीवन जगण्याची जी जीवनशैली ती लीळाचरित्रात तुम्हाला पाहायला भेटेल. परंतु जर आपण त्यात गेलो तर आपण खऱ्या अर्थाने समृद्ध जीवन जगू शकतो. आज अनेक आपल्याला अडचणी आहे. जीवन जगत असताना अनेक संकटांना आपण तोंड देत अगदी कसं जगावं माहीत नसल्यामुळे कसं तरी जगण्याचा प्रयत्न करतोय. पण तुम्हाला जीवनाचा जर आस्वाद घ्यायचा असेल, जीवन काय हे समजून घ्यायचं असेल आणि त्या जीवनामध्ये समृद्धता निर्माण करायची असेल, वैचारिक समृद्धता, आचाराने समृद्धता, प्रत्येक गोष्टीमध्ये जर तुम्हाला प्रगल्भता निर्माण करायची असेल तर लीळाचरित्रामध्ये जा. त्याची काय एकदा तुम्हाला गोडी निर्माण झाली का कोणत्याही गोष्टीची आवड आणि गोडी तुम्हाला स्पर्शच करू जाणार नाही. कोणाही विषयी तुम्हाला कशाचे आकर्षण राहणार नाही. कारण ती लीळाचरित्र म्हणजे प्रत्यक्ष प्रति परमेश्वर आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये. तर त्यात पानोपानी प्रत्येक शब्दात परमेश्वर बसलेला आपल्याला दिसेल, आढळेल, जाणवेल. म्हणून लीळाचरित्रामध्ये जा. दररोजच्या 2 वेळा वाचन करणं, त्याचं चिंतन मनन करणं, कोणाकडून तरी ते ऐकणं, ते ऐकण्यातून समजून घेणं, परमेश्वराने त्या लीळा करण्याचा उद्देश काय त्याची जाणीव करून घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे. त्यानंतर केशवदास नावाचे जे भक्त होऊन गेले त्यांनी सूत्रपाठ नावाचा ग्रंथ तयार केला. लीळाचरित्रामधून जे परमेश्वराचे मुख्य सूत्र आहे, जे वचन आहे ते वेगळे केले आणि त्याची बांधणी केली. ती बांधणी आणि त्या सूत्राच्या पाठीमागचं सूत्र जर याचा आपण विचार केला तर इतकी सुंदर ती गुंफण आहे. ते सूत्र जर आपण उलट केलं किंवा मागं पुढं केलं तरी त्याची लिंक लागू शकत नाही. आणि म्हणून सूत्रपाठ हा आपल्या महानुभाव संप्रदायाचा, आपल्या धर्माचा मूळ तत्वज्ञानपर ग्रंथ आहे. आणि त्याला मी तर कुठेही गेलो तर सांगत असतो की कलियुगाची भगवद्गीता म्हणजे सूत्रपाठ. द्वापार युगाच्या भगवद्गीतेच्या पुढचं तत्वज्ञान आहे हे सूत्रपाठ. आणि म्हणून सूत्रपाठाचं वाचन करणं, दररोज चिंतन करणं अत्यंत गरजेचं आहे. आता तुम्ही म्हणाल वेळ नाही, वाचायचं कसं काय, खूप कामं असतात. परंतु कितीही कामं असेल, कितीही अडचणी असतील, तुम्ही असा कधीच विचार करत नाही का खूप काम आहे, चला आज जेवायला वेळच नाही, आपण जेवायचंच नाही. खूप काम आहे, आज उशीर झालाय आपल्याला, आज दात घासायचे नाही, आज आंघोळ करायची नाही, असं कधी झालंय का? असं कधीच होत नाही. किती घाई असेल, किती काम असेल, किती आपण लेट उठलो तरी दात घातल्याशिवाय आपला दिवस सुरू होत नाही, आंघोळ केल्याशिवाय आपला दिवस सुरू होत नाही, जेवणा व्यतिरिक्त आपण कधी राहत नाही. आणि मग अभ्यासाची वेळ, वाचनाची वेळ, चिंतनाची वेळ येते, त्यावेळेस आपल्या अनेक विषय व्यवस्था सुरू होतात. खरं म्हणजे आवड निर्माण झाली का आपोआप सवड निघते. ती आवड अत्यंत महत्वाची आहे. आणि म्हणून ती आवड लागण्यासाठी सुद्धा तुम्हाला एका दिवसात आवड लागणार नाही. दररोज थोडंसं वाचन, थोडंसं चिंतन, थोडासा संवाद, चर्चा जर केली तर त्यात आपोआपच आवड निर्माण होते. खरं म्हणजे आपल्या प्रत्येक गोष्टीला सवय लावावी लागते. आपण व्यायाम जर करायला लागलो तर शरीर एका दिवसात, एका मिनिटात किंवा एकाच महिन्यामध्ये आपण खूप काही व्यायाम करू शकत नाही. त्याला हळूहळू ती सवय लागून आपली कॅपॅसिटी वाढवावी लागते. तसंच जेवणाचं असेल, तसंच अभ्यासाचं आहे. आपल्या बुद्धीला सवय लागली पाहिजे विचार करण्याची. आपण विचारच करत नाही. विचार न करणं हा आपला मूळ बांधा आहे जीवाचा. अनादि अविद्ययुक्त असलेला हा जीव विचार करत नाही. पण विचार करायला लागला तर तो कशा पद्धतीने विचार करतो हे आपण एखाद्या सत्संगामध्ये घेणार आहोत. खूप सुंदर तत्वज्ञान परमेश्वराने आपल्याला सांगितलेलं आहे. आजचा आपला विषय साहित्याच्या अंगाने आपण अभ्यास करतो. या साहित्यात न गेल्यामुळं किती प्रश्न लोकांना निर्माण झाले, ते प्रश्न मला कसे विचारले हे मी तुम्हाला आज सांगणार आहे. सूत्रपाठात जा. दररोजचा सकाळी वेळात वेळ काढून 9 प्रकरणाचं पारायण करा. पारायण करणं म्हणजे घोक घेणं, कसं तरी उरकणं असं नव्हे. 9 प्रकरणं वाचण्यासाठी फक्त 10 ते 12 ते 15 मिनिटं लागतात. परंतु अत्यंत शांतपणे जर तुम्ही म्हटले तर त्याचा शब्द न शब्द तुमच्या कानावर जाईल, त्या कानातून मनापर्यंत, बुद्धीपर्यंत पोहोचेल आणि तुम्हाला खूप असा वेगळा आत्मानुभव
आत्मानुभव जो आहे तो भेटल. वेळ जर असेल तर 9 प्रकरण कंपल्सरी दररोज म्हणायचं. वेळ असेल तर पुढचं प्रकरण घ्यायचं आचार. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी 9 प्रकरण आचार मालिका. तिसऱ्या दिवशी 9 प्रकरण विचार. चौथ्या दिवशी 9 प्रकरण विचार मालिका. 5व्या दिवशी 9 प्रकरण दृष्टांत पाठ. अशा पद्धतीने आपण त्याचं पारायण चिंतन करू शकतो. बरं, सकाळीच बसल्यानंतरच करायचं असं काही नाही. जेव्हा वेळ भेटेल तेव्हा, दुपारी, सायंकाळी, सकाळी, जेव्हा वेळ भेटेल तेव्हा शांततेने तुम्ही दररोजचे एक प्रकरण घ्या, 5 सूत्र घ्या, 2 सूत्र घ्या. 1 सूत्राचा अनुभव जरी घेतला तरी खूप होऊ शकतं. पण ती सवय लावा. दररोजचं सूत्रपाठाचं पारायण करायला जेव्हा तुम्ही सुरुवात कराल तेव्हा वेगळ्या उंचीवर तुम्ही जाण्याचा प्रयत्न करताय हे परमेश्वराला जाणवेल आणि तुमच्यामध्ये सुद्धा खूप आमूलाग्र बदल घडून येईल. हे तुम्हाला नकळत घडेल. परमेश्वर सहाय्य करतील. म्हणून सूत्रपाठात जाणं अत्यंत गरजेचं आहे. त्यानंतर दृष्टांत पाठामध्ये 114 दृष्टांत आहे. सुंदरपैकी या दृष्टांताच्या माध्यमातून परमेश्वराने आपल्याला हे तत्वज्ञान समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्या दृष्टांतात गेल्याशिवाय आपल्याला तत्वज्ञानाचा उलगडा होऊ शकत नाही. परमेश्वर कसा आहे, तो कसा अवतार घेतो हे परमेश्वराने दृष्टांत सांगितले. परमेश्वर तत्वज्ञान कसं या जीवाला सांगतात ते दृष्टांतातून आपल्याला सांगितलेलं आहे. मागच्या सत्संगामध्ये अनेक दृष्टांत आले. हत्तीचा दृष्टांत, डोळक्याचा दृष्टांत, गायी बांधल्याचा दृष्टांत, राडघडियाचा दृष्टांत, सुंदर असे दृष्टांत 100 बडकर 1. पण त्यात तुम्ही जर गेलं तर त्याच्यात गोडी तुम्हाला नक्कीच लागेल. आणि या लीळाचरित्र, सूत्रपाठ, दृष्टांत पाठावरती आपली साहित्याची मोठी इमारत उभी आहे. 6,500 धर्मग्रंथ आपल्या या साहित्यामध्ये आपण ऐकलेले असतील. त्यातूनच मग 24 पक्षकार यांनी स्थळांची निर्मिती केली, स्थळांची बांधणी केली. या साहित्यावरती अधिक प्रखरपणे या पक्षकारांनी प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. 5 स्थळ आपण विचार करत असतो, परंतु 9 प्रकरण जे आहे पूर्वीपासून ते उद्धरण प्रकरणापर्यंत त्याला आपण लक्षण स्थळ म्हणतो. आचार स्थळ, विचार स्थळ, आचारबंद आणि विचारबंद याला 5 स्थळ पण म्हटल्या जातं. त्याच्यामध्ये 22 पक्षकार म्हणजे 22 जे अभ्यासू व्यक्तिमत्व आपले जे साधू संत होऊन गेले ते एकत्र बसले, त्यांनी चर्चा केली आणि त्या चर्चेतून एक बांधणी केली, एक चौकट बांधली साहित्याची. आणि त्यांनी त्या सर्व या चर्चेला 2 पक्षकारांनी बरोबर टाचणी करून, बरोबर बांधणी करून, बरोबर त्याला लिखाणात्मक स्वरूप देऊन ते स्थळ तयार केले. म्हणून 22 अधिक 2 असे 24 पक्षकारांचा या स्थळाच्या मध्ये उल्लेख आलेला आहे. आणि 1535 पक्ष म्हणजे प्रश्न यात विचारले गेलेले, त्याचे उत्तर आपल्याला तिथं सापडतात. खरं म्हणजे याच्यामध्ये अनेक मतमतांतर आहे. ते स्वामींच्या नंतर लीळाचरित्र लिहिलं, त्यानंतर सूत्रपाठ, त्यानंतर दृष्टांत पाठ आणि 3ऱ्या 4थ्या पिढीच्या नंतर स्थळ निर्माण झाले. म्हणजे हे परमेश्वर निर्मित नाहीये, असे अनेकांचे मतमतांतर आहे. परंतु आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की आजचा साधक आणि 700 वर्षापूर्वीचा साधक, त्यांची योग्यता, त्यांची पात्रता किंवा आपली आजची योग्यता आणि त्यांची पात्रता याच्यात जमीन आसमानचा फरक आहे. त्यांना जे प्रश्न निर्माण झाले ते आपल्याला पडू शकत नाही आणि ते ज्या पद्धतीने उत्तर देऊ शकतात ते उत्तरही आपल्या कुवतीच्या, आपल्या योग्यतेच्या बाहेरचे आहे. आणि म्हणून साहित्यावरती, परमेश्वराच्या या तत्वावरती ज्यांनी ज्यांनी लिखाण केलं त्यांचं जे योगदान आहे ते आपल्याला नाकारता येणार नाही. तुम्ही मानता न मानता याला काही अर्थ नाहीये. आपल्या मान्याला न मानण्याला काही अर्थच राहत नाही. त्याच्यात काय आहे हे आपण जा समजून घ्या, मग ती गोडी निर्माण होईल. मग आपल्याला समजेल की नेमकं आहे काय त्याच्यामध्ये. आणि म्हणून या 5 स्थळाच्या माध्यमातून साहित्याचा हा डोलारा उभा राहिला.
त्यानंतर आपल्या साहित्यामध्ये साती ग्रंथ नावाचे जे ग्रंथ आहे त्याचंही अनन्यसाधारण असं महत्व आहे. रुक्मिणी स्वयंवर, शिशुपालवध, वच्छाहरण, उद्धव गीता, सह्याद्री वर्णन, ज्ञान प्रबोध, रिद्धपुर वर्णन, मूर्ती प्रकाश, हे 8 ग्रंथ जरी असले तरी या साती ग्रंथामध्ये रुक्मिणी स्वयंवर किंवा मूर्ती प्रकाश असा क्रम लावला जातो, म्हणून त्याला साती ग्रंथ म्हटलं जातं. या अशा अनेक ग्रंथांच्या माध्यमातून तात्विक विवेचन आपल्या साहित्यामध्ये आढळून येतं आणि याच्यामध्ये अनेक साहित्यिकांचं योगदान लाभलेलं आहे. त्यानंतर श्री चक्रधर निरूपित श्रीकृष्ण चरित्र पण आहे. असे अनेक जे ग्रंथ आहे, अनेक जे साहित्य, ते जर अभ्यासायचं म्हटलं तर आपलं पूर्ण आयुष्य जाईल, पण तरी अभ्यासता येणार नाही. आपण ज्या आपले साधू संत ज्या पोथ्या लावतात त्या पोथ्यांना आपण कधीतरी अनुभव घेतला असेल. त्या पोथ्या स्थळांवरतीच असतात. कधी विचार माळकर लावतात, कधी उद्धरण प्रकरण लावतात, कधी लक्षस्थळ लावतात. परंतु त्याला वेळ काढून तेवढी बुद्धी तल्लख ठेवून त्या पद्धतीने जर आपण गेला, आपल्या कानावर काही गोष्टी पडल्या तर नक्कीच फायदा होत राहतो. म्हणजे साहित्यात आपण न गेल्यामुळं आपला धर्म आपल्याला समजत नाही, कळत नाही आणि त्यातून अत्यंत सोपे सोपे प्रश्न सुद्धा आपल्याला खूप मोठे वाटतात. 2 ते 3 सत्संग झाले, लोकांपर्यंत पोहोचले, लोकांनी ते ऐकले आणि ऐकण्यातून त्यांना खूप प्रश्न निर्माण झाले. खूप जमेची बाजू आहे, जिवंतपणाचं लक्षण आहे खरं म्हणजे. जे रिस्पॉन्स देतात, जे प्रतिक्रिया व्यक्त करतात, त्यांना काहीतरी कळतं असं आपण समजू शकतो. जे काहीच प्रतिक्रिया देत नाही त्यांना सर्वच समजलंय असं आपण समजू शकतो. त्यातला असा एक वर्ग आहे तर त्यांना काहीच कळत नाही आणि म्हणून ते प्रतिक्रिया देत नाही आणि काही विचार करत नाही, काही प्रश्न निर्माण करत नाही. जीव हा चिकित्सक आहे. प्रश्न निर्माण होणं हे स्वाभाविक आहे, परंतु कळालं तर ते प्रश्न निर्माण होत असतात आणि म्हणून प्रश्न निर्माण तो छोटा आहे की मोठा आहे याचा विचार न करता ते प्रश्न निर्माण होणं अत्यंत गरजेचं आहे. खरं म्हणजे आपण या साहित्यात जेव्हा जातो तेव्हा आपल्या एक लक्षात येईल की प्रश्न निर्माण होतात आणि ते प्रश्न बाह्यच्या जगातून आलेले असतात, आपण अनुभवलेले असतात, आपण कुठेतरी ऐकलेले असतात. म्हणून आपल्या मनामध्ये एक गैरसमज असतो किंवा अज्ञान असतं, एक भीती पण असते आणि म्हणून अनेक प्रश्न आपल्याला हे निर्माण होत असतात. एक प्रश्न मला विचारला गेला की तुम्ही जे सत्संग घेतात, जे सांगतात, परमेश्वराच्या समर्थवादावरती निष्ठा ठेवून आपण ज्यावेळेस धार्मिकता करतो त्यावेळेस आपल्याला कोणतंही कर्मकांड करण्याची गरज नाही, परंतु जर आपल्याला अडचण आली तर त्याच्यावरती उपाय तर करायला पाहिजे. डोकं दुखायला लागलं तर आपल्याला डॉक्टरकडे जावंच लागेल, गोळी घ्यावाच लागेल. तर मग आपल्या जीवनात अडचणी येतात, मग आपण काहीतरी उपाय केला तर त्याला विकल्प कसा म्हणायचा, त्याला समर्थवादावरती अविश्वास कसा म्हणायचा. प्रश्न त्यांचा अत्यंत उत्तम आणि चांगल्या बुद्धीतून निर्माण झालेला आहे. परंतु परमेश्वराने स्पष्ट सांगितले, निरावलंब व्हा, म्हणजे कशावरही कोणावरही कुठेही अवलंबून न राहता फक्त माझ्यावर अवलंबून राहा. मी निसंशय तुला सहाय्य करेल, निसंशय तुला या अडचणीतून दुःखातून बाहेर काढेल. म्हणून परमेश्वराने आपल्याला सर्व तत्वज्ञान सांगितलेलं असताना एकनिष्ठ भक्तीची जी अपेक्षा केलेली ती अत्यंत महत्वाची आहे. खरं म्हणजे जीवाच्या दोषामध्ये जेव्हा आपण जाऊ तेव्हा हे आपल्याला कळेल. विकार असेल, विकल्प असेल, हिंसा असेल, स्वभाव असेल. विकार आणि हिंसा ही जे दोष आहे हे नामधारक वासनिक जे वर्ग आहे त्यांना लागत नाही, त्यांना उडी सांगितलेली, एक संस्कार रूपी त्यांना ते चिटकल. परंतु विकल्प ह्या विकल्प दोषातून नामधारकही सुटत नाही, वासनिकही सुटत नाही, साधू संतांचा तो विषयच नाही. म्हणून आपण विचार केला पाहिजे की विकल्प म्हणजे काय. विकल्प या शब्दाचा अर्थ मराठी घेतला तर पर्याय. परमेश्वराला पर्यायच नसताना जर आपण पर्याय निर्माण करणं म्हणजे परमेश्वराच्या समर्थवादावरती अविश्वास दाखवणं. परमेश्वराच्या सर्व शक्तिमान परमेश्वर जो आहे, जो आपल्याला सर्व काही देऊ शकतो, याच्याविषयी आपली निष्ठा कमी होणं आणि म्हणून अप्रत्यक्षरित्या कोणाचा तरी, कशाचा तरी, कुठला तरी आधार घेणं
जर आपण दुसऱ्याचा आधार घेत असेल तर परमेश्वर आपल्याला कसा आधार देईल ना. आपण परमेश्वरावरती अवलंबून राहिलं पाहिजे. आणि जरी आपल्या संसारात अडीअडचणी संकट येतात ते आपली पूर्वकर्माचीच आपली जोड असते. मग त्याच्यावरती उपाय करावा, परंतु परमेश्वर म्हणतात करायचंच ठरलं तर येथीच करा. मग त्याच्यासाठी आपल्या संप्रदायामध्ये आपल्या धर्मामध्ये अनेक पर्याय साधू संतांनी आपल्याला सांगितलेले आहे आणि आपणही ऐकतो. कोणी खेटी करतात, दर शुक्रवारी 5 खेटी स्थानाला जायचं, तिथं जाऊन स्मरण करायचं, उपार दाखवायचा आणि यायचं. त्यातून लोकांना फायदा होतो. कितीतरी स्थानावरती तुम्ही गेले असतील, तिथं नारळ बांधलेले असतात, इच्छा आपल्या असतात, आकांक्षा असतात. खरं म्हणजे परमेश्वराला सर्वज्ञ म्हणायचं. सर्वज्ञ शब्दाचा अर्थ सर्वज्ञानी, सर्व जाणणारा. आणि परत आपलं जाऊन दुःख परमेश्वराला सांगायचं, म्हणजे अप्रत्यक्षरित्या त्या देवाला आपलं दुःख माहीत नाही असं आपण कबुली देत असतो. परंतु परमेश्वर आपला आहे, ती आपली माता आहे, ती आपली पिता आहे, आणि त्याच्याकडे हट्ट धरणं हे आपलं स्वाभाविक लक्षण असायला पाहिजे. आपण देवाला नाही सांगायचं तर कोणाला सांगू शकतो? आपलं दुःख परमेश्वराला आपण सांगायचं. आणि म्हणून तुम्हाला हट्ट धरायचा आहे, तुम्हाला इच्छा करायची आहे, तर हे तडजोडी आपल्या साहित्यामध्ये दिसतात. ही कर्मकांडाच्या बाजूने जर बघितलं तर ते कर्मकांड दिसेल, परंतु सर्वसामान्य उपदेशी लोकांना, सर्वसामान्य नागरिक नामधारकाला ह्या गोष्टीची गरज वाटते, या गोष्टीचा आधार वाटतो. आणि म्हणून आपल्याकडे उटी, उपार, नारळ बांधणं, पंचावतार किंवा खेटी घालणं, गळ्यात चिठ्ठ्या घालणं असे प्रकार उदयास आलेले, किंवा साधू संतांना बोलून पारायण करणं हे चुकीचं आहे असं म्हणत नाही. तर तुमची लेवल त्या लेवलची असेल तर तुम्हाला ते आधार देऊन जाईल आणि तुम्हाला ते करावं लागेल. तुम्ही इकडं तिकडं विकल्प निर्माण करण्यापेक्षा एकीच करा, काही हरकत नाही. ते एकदा करा, दुसऱ्यांदा करा, अभ्यासात गेल्यानंतर आपोआपच त्यातून तुम्ही आपोआप निघाल. त्यात अडकून न राहता तुम्ही जर पुढे सरकत गेले तर आपोआपच तुम्हाला कोणी सांगण्याची गरज पडणार नाही की याची गरज नाही, करू नका, ते करू नका. कारण कर्मकांडा व्यतिरिक्त परमेश्वरांनी जो धर्म सांगितलेला आहे, सायंटिफिकली धर्म जो आपल्याला परमेश्वरांनी सांगितलेला आहे, जो अंधश्रद्धा मुक्त जो आपल्याला परमेश्वरांनी धर्म सांगितलेला आहे, ज्ञानाचा जो धर्म सांगितलेला आहे, तो आपल्याला समजून घेण्यासाठी साहित्यात गेल्याशिवाय पर्याय नाही. साहित्यात नाही गेले ते अनेक प्रश्न आपल्याला निर्माण होतात. एकाने प्रश्न विचारला, हे बाहेरचे करतात म्हटले करणी वगैरे जे असतं ते असतं का आणि ते केल्या जातं का? प्रश्न विचारणारे उपदेशी आहे, नामधारक आहे, बोधवंत आहे, त्यामुळं त्यांच्यासाठी हा प्रश्न निर्माणच व्हायला नाही पाहिजे. कारण का? याला साहित्यामध्ये प्रमाण आहे. एक लीळा येते, एक पूर्वकर्माचा आचार्य असतात, त्या आचार्यांचा शिष्य जो आहे तो दुसरा एक आचार्य असतात, त्यांनी तो शिष्याला आपल्याकडे ओढलेलं असतं. कौळाचार्याची लीळा आहे ती. आणि त्यातून याला राग निर्माण होतो. परमेश्वर स्वतः सांगतात की ह्या गुरुला किंवा ह्या जीवाला बायकोचा अभिमान नसतो, तेवढा शिष्याचा अभिमान असतो. आणि म्हणून तो शिष्य जेव्हा आपल्यापासून तुटतो तेव्हा त्याला खूप राग येतो, द्वेष निर्माण होतो. आणि ज्याने आपला शिष्य ओढला किंवा आपल्यापासून दुरावला त्याला ते विष प्रयोग करतात आणि मारतात. तो विष प्रयोगाने मेल्यानंतर तोच आचार्य, तो जो जीव आहे तो याला लागतो. त्याला भूत योनी म्हणतात. म्हणजे आत्मघाताने गेलेले जे जीव असतात ते भूत योनीत जातात. याला प्रमाण या चरित्रामध्ये काही लीळांमध्ये दिसतात. आणि त्यानंतर परमेश्वर भ्रमण करत असताना ते भूत जे बांधलेलं असतं त्या गावामध्ये, त्या जीवाला लागलेलं, ते ओरडायला लागतं की मला सोडा सोडा, मला स्वामींच्या पाठीमागे जाऊ द्या, मला प्रसाद घेऊ द्या. सर्व गावाला आश्चर्य वाटतं की हा कधी ओरडत नाही, कधी काही त्रास देत नाही, आणि आज का हा ओरडायला लागलाय. सारं गाव गोळा होतं आणि गाव गोळा झालंय, काय करेल, सोडा म्हणे याला. म्हणून त्याला सोडल्यानंतर ते स्वामींच्या पाठीमागे जात असतो. परमेश्वर त्यावेळेस एकांक भ्रमण करतात. आपली भिक्षा मागितल्यानंतर ते नदीच्या काठी जातात आणि भिक्षा ग्रहण करण्यासाठी बसल्यानंतर ते भूत लागलेलं तो जो जीव आहे तो परमेश्वराच्या समोर येऊन त्यांना सांगतात की मला प्रसाद द्या. देव त्याला विचारतात तू कोण आहे. तो देव तुम्हाला सर्व माहिती आहे. मग मला माहित आहे पण या लोकांना माहित नाही म्हणे, म्हणून तू सांग म्हणे.
आणि मग तो सर्व कथा सांगतो. या अगोदर ह्या लोकांनी, त्याच्या नातेवाईकांनी अनेक भक्तांना त्याला भूत काढण्यासाठी आणलेलं असतं. पण तो अगोदरच, तू कशाने भूत काढणार आहे, तू कोणते तंत्रमंत्र म्हणणार आहे, अगोदरच म्हणून दाखवायचं. त्याच्यामुळे सर्व जेरीस आलेले होते. परंतु लोकांना आश्चर्य वाटलं की हा स्वतःहून ओरडतोय, मग सोडा, म्हणजे कुणीतरी वेगळे असावेत. आणि म्हणून परमेश्वराने त्याला आपला प्रसाद दिला. देवाने त्यांना सांगितलं की याला आता पकडा, हा पडेल, कारण ते भूत आता यातून निघालं, मुक्तीला गेलं. ह्या वेळेचं प्रमाण घेऊन जर आपण ह्या भूताखेताच्या गोष्टीवर विश्वास ठेवत असेल तर आपल्यासारखे मूर्ख आपणच आहोत, हे लक्षात घ्या. खरं म्हणजे आपण आज बोधवंत आहे, परमार्गात आलेलो आहे, परमेश्वराचे भक्त आहोत. याचा अर्थ पूर्वकर्मामध्ये आपल्याकडून कोणाची हिंसा झालेली नाहीये आणि आपली पण हिंसा झाली नाही, म्हणून आपल्याला मानव जन्म भेटलाय. आणि ह्या मानव जन्मात परमेश्वराचा बोध झालाय, परमार्ग भेटलाय. याचं प्रमाण याच्या व्यतिरिक्त दुसरं काय असू शकतं? आणि म्हणून आपल्याला भूत लागण्याची अजिबात शक्यता नाही, 99% नाही, 100% नाही. पण तरीही तुम्ही काही मंदिरात गेल्यानंतर तुम्हाला बाया घुमताना दिसतील, फक्त बायाच घुमताना दिसतात. आजपर्यंत मी माणूस घुमताना कधी पाहिलाच नाही. याच्या पाठीमागचे कारण जेव्हा आपण मी शोधण्याचा प्रयत्न केला, तेव्हा स्त्रियांना घरी कौटुंबिक जात असतो, त्रास असतो, त्यांना काहीतरी वेगळं करावं असं वाटत असतं, त्यांच्यामध्ये कर्तृत्व असतं, पुरुषार्थ असतो, पण ते दाबल्या जातं. पुरुष संस्कृतीमध्ये, पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये स्त्रियांना कोणत्याही प्रकारचं वागण्याचं स्वातंत्र्य नसल्यामुळं त्या स्त्रियांना कुठंतरी आधार पाहून ते मुक्त करायचं असतं. म्हणून 99% तिथं अशा स्त्रिया असतात का ज्या मानसिक दुर्बल किंवा घरगुती जाचाला बळी पडलेल्या. त्यांना त्या निमित्ताने बाहेर पडता येतं, त्यांना लोक घाबरतात, त्यांच्या शरीरात भूत येतं, त्यांच्या शरीरात देव येतो असं समजून त्यांची पूजा अर्चा होते. आणि त्या निमित्ताने त्यांना स्वतःचं राग जो असतो मनातला तो मुक्त करता येतो, मोकळा करता येतो. 1-2% असू शकतात. प्रत्येक गोष्टीला जसा अपवाद असतो तसा अपवाद असू शकतो. परंतु एखादा उपदेशी आहे, त्याला बोध झालाय, तो दररोज स्मरण चिंतन करतो, स्थानाला जातो, वाचन करतो, त्याला ह्या गोष्टी लागणं येणं हा अनुभव शक्यच नाही, असं माझं स्पष्ट मत आहे. आणि म्हणून यातून तुम्ही डोक्यातून बाहेर करून टाका की आपल्यावर कोणतरी करणी करल, आपल्याला कोणतरी बाहेरचं करल, आपल्याला बाहेरचं असतं का, असू शकतं का. खरं म्हणजे जेव्हा तत्वज्ञानात जातो, परमेश्वर तत्वज्ञान आपल्याला समजून आपण घेतो, तेव्हा ह्या प्रश्न आपल्या बुद्धीला स्पर्शच झाला नाही पाहिजे. त्याच्यामुळे यातून तुम्ही बाहेर पडा. हे कोणत्याही प्रकारचं काम नाही, कार्य नाही. लग्न जुळवण्यासाठी काय करावे असे प्रश्न निर्माण झाले. आता लग्न जुळवण्यासाठी समाजात फिरावं लागतं, समाजात राहावं लागतं आणि गरजेनुसार मुला मुलींचे लग्न जुळतात. तो योग पण असतो आणि प्रयत्न पण असतो. परंतु तुम्हाला शंकाच येते की माझ्या मुलीचं लग्न जमत नाही, जमत असेल तर चांगलंच जमत नाही, मुलाचं असेल तर तुम्ही खेटी घाला, देवाला सांगा, स्मरण करा. सर्वात उत्तम उपाय मी सांगतो, पहाटे 3ला उठा, देवपूजा करा, दंडोत घाला आणि त्या निमित्ताने पहाटे 3 ते 5 किंवा 3 ते 6 स्मरण करा, चिंतन करा. नक्कीच परमेश्वर सहाय्य करेल. याच्यासाठी दुसरं तुम्हाला काही करायचं नसतं. परंतु लग्न जुळत नाही म्हणून मग ब्राह्मणांकडे जायचं किंवा आपल्यातलेच काही ब्राह्मणत्व निर्माण झालेले जे साधू संत आहे त्यांच्याकडे जायचं, त्यांच्याकडून कर्मकांड करून घ्यायचे, विकल्प करून घ्यायचे. हा धर्माचा आधार नाही, हे धर्माचं तत्व नाही, सिद्धांत नाही, हा विकल्पच आहे. कोणी त्याला काही मुलामा देत असेल, विषय व्यवस्था करत असेल, काही ब्राह्मणांकडे जाऊन करता येतं, मग आमचं केलं आम्ही केलं तर काय फरक पडतो. काही लोक सांगतात पण मग मी ब्राह्मणांकडे जाण्यापेक्षा आपल्या साधूंकडून करून घेतलं तर काय फरक पडतो. फरक पडतो, हे लक्षात घ्या तुम्ही. म्हणून जे आहे ते येथेच करा, प्रार्थना करा. प्रार्थनेत खूप मोठी ताकद असते. द्रौपदीने जेव्हा प्रार्थना केली की देवा स्वामी श्रीकृष्ण महाराजा, आता मी ह्या 5 पांडवांची बायको नाही, मी द्रोणाचार्यांची भीष्माचार्यांची सून नाही, माझी ओळख एकच, आता मी तुझी आहे आणि तू माझा आहे. तेव्हाच परमेश्वर सहाय्य करतात, वस्त्रहरण करून तिची लज्जा रक्षण करतात. अशी प्रार्थना जर तुमची, अर्थता जर तुमची असेल
तर परमेश्वर नक्कीच सहाय्य करतील. आणि परमेश्वर सर्वज्ञ आहे. भक्ताचं दुःख परमेश्वराला पावत नाही, या जीवाचं दुःख परमेश्वराला पावत नाही. आणि म्हणून या दुःखातून काढण्यासाठी परमेश्वर सृष्टी निर्माण करतात, देवतेला कामाला लावतात, स्वतः अवतार घेऊन वाडोवाडी फिरून हे तत्वज्ञान सांगतात. मग आता तुम्हाला परमेश्वर दुःखात पाठवतील का? परमेश्वर दयाळू माळू कृपाळू आहे. मग तुमच्या अडचणी त्या परमेश्वराला स्वतःच्या वाटणार नाही का? त्याच्यामुळे या गोष्टी तुम्ही डोक्यातून बाहेर काढा. प्रश्न असे सुंदर सुंदर आहे, कधी हसू पण येतं आणि त्यांच्या बुद्धीची कीव पण येते, पण तरी ते प्रश्न आहे एवढं मात्र नक्की. एकाने मला प्रश्न विचारला की मी खूप काम करतो, खूप कष्ट करतो, परंतु पैसा राहतच नाही, श्रीमंती आमच्याकडे घरीच कधी येणार त्याच्यासाठी काय करावं लागेल? त्याला कोणीतरी डोक्यात घातलेलं असावं, आणि म्हणून तो त्यांनी प्रश्न मला विचारलाय. खरं म्हणजे श्रीमंत होण्यासाठी धार्मिकता करायचीच नसते. श्रीमंत जर व्हायचं असेल तर कष्ट करावं लागतात, काम करावं लागतं, त्या कामातून पैसा भेटतो. आणि श्रीमंती हा जो शब्द आहे तुमच्या समोर जर लावायचा असेल तर तुम्हाला किती कमवावं लागेल हे तुम्ही ठरवा. कारण त्या आकड्याला काही मर्यादा नाही. 1 कोटी 2 कोटी 5 कोटी 50 कोटी त्याला काहीच मर्यादा नाही. ज्याच्याकडे 50 कोटी तो बी भिकारी आज आपल्याला दिसेल. समाधानच नाही, तर तो भिकारी प्रमाणात वागतोय. कितीतरी पैसा आहे परंतु अनेक आजारांनी त्रस्त आहे, ग्रस्त आहे. त्याला त्या पैशाचा उपयोग काय? आपलं तत्वज्ञान काय आहे? आपलं निवृत्तीचं तत्वज्ञान आहे, याच्या पलीकडे जाण्याचं तत्वज्ञान आहे, अदृष्टपराकडे जाण्याचं तत्वज्ञान आहे. खरं म्हणजे तुम्ही नामधारक आहात. परमेश्वराचे जे नाम तुम्हाला भेटले ना, तुमच्यासारखी श्रीमंती आहे जगात कोणाकडेच नाहीये. आजचे जे आपले भारताचे पंतप्रधान आहे त्याच्यापेक्षा तुम्ही श्रेष्ठ आहात. का? तर तुम्हाला बोध आहे, त्याला बोध नाही. तुम्हाला परमेश्वराचा पत्ता आहे, त्याच्याकडे पत्ता नाहीये. आज राष्ट्राध्यक्ष असतील, राष्ट्रपती असतील, कोणी मोठे ऑफिसर्स असतील, खूप पॉलिटिशियन लोक श्रीमंत असतील, आजूबाजूच्या ज्या गोष्टी तुम्हाला दिसतात, अरे याच्याकडे गाड्या, याच्याकडे बंगले, हे आकर्षण तुम्हाला निर्माण होत असेल, हे साहजिक आहे, नैसर्गिक आहे. परंतु तुमच्यासारखे श्रीमंत मात्र कोणीच नाही, हे मात्र नक्की. इथल्या ज्या नामधारकाला जी स्वस्थता आहे, परमेश्वर म्हणतात चैतन्य देवतेच्या विद्यावंताला पण ती स्वस्थता नाहीये. आता चैतन्य देवता, तिचा विद्यावंत, ह्या गोष्टी जेव्हा तुम्ही एखाद्या आपल्या गुरूंकडून समजून घ्याल तेव्हा तुमच्या लक्षात येईल ही स्वस्थता तुमच्याकडे आहे. म्हणून तुमच्याकडे तेवढी श्रीमंती तेवढी कशातच नाही. त्याच्यामुळे पैशात तुमची श्रीमंती मोजल्याच जाऊ शकत नाही. पैशाची जर अभिलाषेने तुम्ही जर धार्मिकता करत असाल तर तुम्हाला मी स्पष्ट सांगितली, धार्मिकता सोडून द्या, तुम्ही काही उपयोगाचे नाही. धार्मिकता समजून घ्या, जाणून घ्या कशासाठी काय, आणि मग ते करण्याचा प्रयत्न करा. कारण कर्मकांड इतके लावलेले आपल्याकडे, छोट्या छोट्या कर्मकांडातून मी मागच्या वेळेस सांगितलं होतं की एक रुद्रपूरला गेले आणि प्रत्येक स्थानावरती विडा व्हायचा आणि आल्यानंतर म्हणे आम्ही श्रीमंत झालो. जमिनीचे रेट वाढले, जमिनी विकल्या श्रीमंत झाले, मग याला श्रीमंती म्हणायचं का? कष्टातून निर्माण करा, त्यावेळेस वैचारिक प्रगल्भता तुमच्यामध्ये निर्माण होईल, एक पुरुषार्थ निर्माण होईल, एक स्वाभिमान निर्माण होईल, अभिमान निर्माण होईल, आणि त्यातून मग तुम्हाला जी श्रीमंती भेटेल ती खरी श्रीमंती, ती टिकाऊ श्रीमंती. कारण त्याच्यामध्ये आत्मविश्वास असेल, नम्रता असेल. याच्यामध्ये नम्रता नाही राहिला, तो इजी मनी आहे, तो कधी जाईल सांगता येत नाही. म्हणून त्याच्यामध्ये सतत भीती राहते, का आलेला पैसा जातो का काय, आलेला पैसा जातो का काय, त्या भीतीपोटी तो जगत असतो. लग्न करताना कर्मकांडांना कसा फाटा देता येईल? लग्न म्हणजे काय? एक संस्कार आहे, त्याचा आणि धार्मिकतेशी काही संबंध नाही, पण आपण ती जोड लावलेली आहे. एक संस्कार म्हणून जर बघितलं तर ते लग्न त्या लग्नाच्या पद्धतीने केलं काय नाही केलं काय, काय फरक नाही पडत. आणि म्हणून आपण हा विचार करत असताना लग्न जुळवणं, त्या प्रोसेसमधून जाणं, त्या प्रोसेसमधून जात असताना काही कर्मकांड करावं लागणं, हा जो विषय, हा गौण विषय, हा वेगळा विषय. परंतु आजकाल तीही परिस्थिती राहिली नाही. त्या परिस्थितीत आज साधू संत आपल्याला लग्न लावताना दिसतात, भेटतात, आणि हे लग्न लावताना साधू संत आपल्याला उपलब्ध झालेले आहे. परंतु जरी नाही उपलब्ध झाले, आपण एखाद्या ब्राह्मणाकडून ते लग्न लावलं
तर त्यांनी खूप काही फरक पडत नाही. परंतु त्याला जर तुमची निष्ठा असेल पक्की, त्यातून जर तुम्हाला खरंच बाहेर पडायचंच असेल तर त्याला अनेक पर्याय आहेत. ते पर्याय आपण आपल्या कुशलतेने, व्यावहारिक बुद्धीनं जर निर्माण केले तर त्यातून आपण नक्कीच बाहेर पडू. त्यानंतर आपल्या घरांमध्ये कोणी सरतं, दशक्रिया करण्याचा योग येतो, घर बांधले जायचं, वास्तुशांतीचा योग येतो, मग त्यावेळेस आपण काय करावं? खरं म्हणजे आपण दैवराटीचे माणसं, आणि ह्या दैवराटीच्या माणसांनी जगत असताना परमेश्वराचा धर्म समजून घेणं, सांभाळणं अत्यंत महत्वाचं आहे. ज्या परंपरा आज आपल्याकडे आलेल्या आहेत त्या सर्व देवतेच्या परंपरा आहेत, कर्मराटीच्या परंपरा आहेत. त्या सोडण्यासाठी आपल्याला परमेश्वराचा धर्म समजून घेणं, तर परमेश्वराचा जो धर्म आहे, ते तत्व आहे, ते आपल्या मनामध्ये, आपल्या विचारामध्ये उतरवणं, त्यावेळेस आपोआपच त्या गोष्टी बाहेर पडतील. जरी मनुष्य सरला, आपल्याकडं त्या पद्धतीनं अंत्यविधी केला जातो, भूमिदाग दिला जातो, त्यानंतर सुतक पाळण्याची अजिबात गरज नाही. पण तो दीक्षित असो, नामधारक असो किंवा वासनिक असो. तुम्ही श्रद्धांजलीचा कार्यक्रम 5व्या दिवशी ठेवू शकता, 7व्या दिवशी ठेवू शकता, 10व्या दिवशी ठेवू शकता, त्याने काही फरक पडत नाही. आपल्याकडे प्रमाण एकच आहे, 10 दिवसाच्या आत पात्र घालणे, त्याला प्रतिदेह नावाचा जो नरक होत असतो त्यातून त्याला सोडण्याचा प्रयत्न करणे, परमेश्वराचं प्रार्थना करणे. खरं म्हणजे तो जगलेत असताना त्यांनी जी धार्मिकता केली आहे तीच त्याच्याबरोबर येणार आहे, काहीही त्याच्याबरोबर जाणार नाही आणि जात नसतं. मग त्यांनी जे नेलेलं आहे त्याच्यातूनच त्याची सुटका होणार आहे. आपण काही केल्याने कशाची सुटका होत नाही. परंतु प्रतिदेह नावाच्या नरकाला जर पर्याय परमेश्वराने साहित्यामध्ये दिलाय तर तेवढंच आपल्या हातात करणं आहे. त्याच्यामुळे कोणते कर्मकांड करण्याची गरज नाही, पिंड पाडण्याची गरज नाही. पिंड म्हणजे शरीर, आणि ते शरीर आपल्या कर्मातून आपण परमेश्वराला वाहिलेलं असतं. पिंड पाडू नका, न्हाव्याला बोलून केस कापू नका आणि सुतकही पाळू नका, काही गरज नाही. आणि 10व्या दिवसानंतर त्या जीवाच्या निमित्ताने महिने घालणं, वर्ष श्राद्ध घालणं, हे काही करण्याची गरज नाही. कारण जन्माला आला मनुष्य मरतून मेलेला मनुष्य जन्माला येतो, तर तुम्ही हे का आणि कशासाठी करताय? म्हणून धर्म परमेश्वराचा जो आहे तो जर आपण समजून घेतला तर आपोआपच आपल्याला या गोष्टीपासून दूर जाता येईल. आणि आपल्या ज्या गोष्टी निर्माण झालेल्या आहेत परंपरेच्या माध्यमातून, धर्म समजून जेव्हा घेतो तेव्हा आपोआपच ते दूर जात असतो. हे करत असताना अनेक प्रश्न निर्माण होतात, लोक प्रश्न पाठवतात, परंतु आपला धर्म आपण जर समजून घेतला, जाणून घेतला तर आपल्या लक्षात येईल का जगत असताना खूप छोट्या छोट्या गोष्टी आपण पाळू शकतो. हिंसा करू नये, मांस भक्षण आपण करतच नाही, पण कुणी जर करत असेल तर त्याला ते समजून सांगणं. अहिंसा हा परमधर्म आहे. नॉनव्हेज मधून कोणत्या प्रकारचं प्रोटीन्स आणि प्रथिने भेटत नाही. नॉनव्हेज मधून फक्त 11% प्रोटीन्स आणि प्रथिन भेटतात. काजू बदाम जर एकत्र केले तर 62% प्रोटीन्स प्रथिन भेटतात. नॉनव्हेज पचायला 72 तास लागतं, प्युअर व्हेज पचायला फक्त 3 तास लागतात. त्याच्यामुळं सर्वात प्रथम आपल्या संपर्कात असणाऱ्यांना नॉनव्हेज पासून बाहेर काढा. तो प्रयत्न तरी करा, त्याला सायंटिफिकली समजून सांगा. बरं, आपल्याला फक्त नॉनव्हेज न खाणं म्हणजे हिंसा आपण बंद केली असं समजतो, पण कोणाचं मन दुखवणं, कोणाविषयी वाईट विचार करणं, कोणाला वाईट बोलणं, ही एक हिंसाच आहे. आणि ह्या हिंसेतूनच जलद रूपाचं नरक प्राप्त होत असतं. हे माहिती का तुम्हाला? ज्यावेळेस कोणाचं मन आपण पोळतो ना, ते दुःखवतो ना, तर त्याच्यामुळं आपल्याला जलद रूप म्हणजे 84 लाख योनीचं नरक प्राप्त होतं. आणि एखाद्या प्राण्याला आपण मारतो तर स्थावराचं नरक प्राप्त होतं, म्हणजे झाडं झुडपं आपण जाऊ शकतो. अशा एका नरकातून दुसरे नरक प्राप्त होत असतात. म्हणून यातून आपण गोड बोललं पाहिजे, कोणाचं मन दुखवलं नाही पाहिजे. हा आपला धर्म आहे, हा आपलं तत्व आहे. आपल्या कर्मामध्ये आपली सुधारणा केली पाहिजे. आपण मतित्रयाने बांधलेलो आहे. वाईट विचार करणं, वाईट चिंतन करणं, वाईट कर्माकडे नेणं, ते वृद्ध करावं लागेल आपल्याला. चांगला विचार करण्याची सवय लावावी लागेल. चांगला विचार कोणीच करत नाही, कारण नकारात्मक विचार करण्याची आपला मूळ बांधा जीवाचा आहे. त्याला होकारात्मक विचार करण्याची सवय लावावी लागेल, आणि तेव्हा तो सवय केल्यानंतर आपल्याला पुढे जाता येईल. कोणत्याही देवतेचे आपण प्रसाद का खात नाही, निमित्ताने केलेलं अन्न का खात नाही, ते जाड्य निर्माण होतं. एक भक्त असतो, तो देवतेचा भक्त असल्यामुळे तो दररोज सकाळ दुपार संध्याकाळ देवतेची खूप चांगली भक्ती करत असतो, आणि त्या चांगल्या भक्तीतून तो उदयास पण येत असतो. परंतु काय होतं का गावामध्ये
त्याचं नाव होतं की अरे चांगला पुजारी आहे. मग एक प्रतिष्ठित माणसाकडं काहीतरी कार्यक्रम असतो. ओ दंडवत प्रणाम. आपण बोलत असताना मध्येच एक अडचण आल्यामुळे मी थांबलो होतो. तो सत्संग आपण पूर्ण करू. दशक्रिया आणि दशक्रियेवरती आपण बोललो. त्याचप्रमाणे जी हिंसा आहे, आपण हिंसा कोणती समजतो, कर्म कशा पद्धतीने आपण सुधारायला पाहिजे. परत आपण श्राद्ध पित्तर जे घालतो ते घालण्याची काही आवश्यकता नाही, कारण तो आपला धर्मच नाही. पितृपाठ जे आहे ते अन्य लोक काय करतात, आपले पूर्वज जे गेलेले असतात त्यांच्या निमित्ताने ते पितृपाठ करत असतात. आणि हे पितृपाठ करत असताना ते दरवर्षी त्या निमित्ताने अन्नदान करतात किंवा खाऊ घालतात. आणि ते कोणाला खाऊ घालतात, एक नरकात गेलेल्या कावळ्याला, का ज्या कावळ्याला अशुभ समजलं जातं हिंदू धर्मामध्ये. जर तो आपल्याला स्पर्श करून गेला तर आपण आंघोळ करतो, त्याचं दर्शन आपल्याला अशुभ वाटतं. परंतु अशा वेळेस मात्र कावळा हवासा वाटतो. हे काय गोड बंगाल आहे. जर आपण अभ्यासलं तर आपल्याला हास्यास्पद गोष्टी लक्षात येतील. आणि यातूनच काही समाजाने आपली दुकानदारी थाटलेली, त्यातून आपल्याला बाहेर पडण्यासाठीच परमेश्वर अवतार घेत असतात. म्हणून हे पित्र झाले, वर्ष श्राद्ध झालं, महिना झालं, किंवा जागरण गोंधळ भंडारा, ह्या ज्या गोष्टी आहे त्या आपण करण्याची गरज नाही. आणि कुणी करत असेल तर तिथं जाऊन आपल्याला जेवण्याची गरज नाही, कारण त्या निमित्ताने ते अन्न केलं जातं, त्याचा प्रभाव त्याच्यावरती असतो. हे आपण अगोदर बोललेच आहे. परंतु काही लोकांनी प्रश्न विचारले की आमच्या घरामध्ये पहिलंच लग्न असतं आणि मग ती परंपरा आहे, कुलदैवताचं करावं लागेल. मी मागच्याच वेळेस बोललो होतो, परमेश्वरच कुळ आहे, परमेश्वरच मूळ आहे. कारण सृष्टी त्यांनी निर्माण केली. सृष्टी निर्माण केल्यानंतर त्यांनीच आपल्याला या मायाच्या तमिळवागातून बाहेर काढलं. म्हणजे आपलं मूळ तो आहे आणि आपलं कुळही तोच आहे. त्याच्यामुळे आपल्याला या कुळाच्या गोष्टी, मुळाच्या गोष्टी मनात शंका घेण्याची काढण्याची काही गरज नाही. आपला पैसा हा कष्टातून आला पाहिजे, नैतिकतेतून आला पाहिजे. नैतिकता हा धर्माचा पाया आहे. आपण सामाजिक जीवनात, कौटुंबिक जीवनात, व्यावसायिक जीवनात जितकी नैतिकता तुम्ही सांभाळाल तितकं तुम्ही धर्म चांगल्या पद्धतीने सांभाळू शकता. सामाजिक जीवनामध्ये, व्यावसायिक जीवनामध्ये तुम्ही नैतिकता जर सांभाळत नसेल तर धर्म काय तुम्ही सांभाळणार आहे. आणि म्हणून धार्मिकतेचा मूळ पायाच नैतिकता आहे. काही लोक आम्हाला सांगतात, नाही बाबा आम्हाला व्यापार करत असताना खोटं बोलावंच लागतं. कशाला खोटं बोलावं लागतं. एखादी वस्तू तुम्ही विकत घेतली आणि ती तुम्हाला विकायची आहे, तुम्ही ठरवून घ्या 15%, 20%, 25% प्रॉफिट आपल्याला भेटायला पाहिजे ना. लालच निर्माण होऊन देऊ नका. 25% ठरलेले असताना एखादा अज्ञानी ग्राहक जर आपल्याकडे आला तर आपण लालच निर्माण करून त्याच्यावरती जास्त प्रॉफिट घेणं ही अनैतिकता आहे. त्याला सर्व्हिस न देणं ही अनैतिकता आहे. दिलेले शब्द न पाळणं ही अनैतिकता आहे. ही जर आपण पाळत नसेल, मनुष्याबरोबर जर आपण पाळू शकत नसेल तर परमेश्वराबरोबर दिलेलं वचन, प्रॉमिस आपण कसं पाळणार. खरं म्हणजे परमेश्वराने आपल्याला जन्माला घातले आणि अनेक नाथिगोते आपल्या जीवनामध्ये निर्माण केले, तर ह्या लोकांबरोबर आपण कसं वागतो, कसं बोलतो, ही परीक्षा, ही ट्रायल देण्यासाठी परमेश्वराने आपल्याला जन्माला घातलंय. आपण इथं माणसाबरोबर प्रेमाने वागलो तर देवाबरोबर प्रेमाने वागेल. माणसाबरोबर नैतिकतेने वागला तर परमेश्वराबरोबर नैतिकतेने वागेल. माणसाला दिलेला शब्द जर पाळला तर परमेश्वराबरोबर दिलेला शब्द हा जीव पाळू शकतो. इथंच जर पाळत नाही तर तो अदृष्टपराकडे कसा पाळेल. आणि म्हणून आपण इथं कसं वागतो, कसं बोलतो, कसं राहतो, कोणत्या विचाराने राहतो, किती प्रगल्भ विचाराने राहतो, किती बोल्ड विचाराने राहतो, त्याच्यानुसार आपल्याला धर्म समजणं, धर्म भेटणं अवलंबून असतं. म्हणून आपल्या विचारामध्ये प्रगल्भता, वैचारिकता निर्माण करणे अत्यंत गरजेचं आहे. नैतिकतेतून, कष्टातून जो पैसा तुम्ही मिळवता त्यातून जर क्रिया केली तरच परमेश्वर स्वीकारतात.
तुम्ही अनैतिक पैसा निर्माण केला आणि लाखोच्या जर पंक्ती घातल्या तर कोणीही स्वीकारू शकत नाही. उलट तुमच्या अन्नाने साधू संत जे स्वीकारतात ते बी मळून जातील आणि दोषाला तुम्ही पात्र व्हाल. परमेश्वर स्वीकारायचा तर विषयच राहिला नाही. कारण कष्टातून मिळालेला जो पैसा आहे त्यातून केलेली क्रिया हीच परमेश्वर स्वीकारतात. जर ती स्वीकारत जात नसेल तर अनैतिक पैशाचा उपयोग काय? आपण करतोय कशासाठी धार्मिकता? आणि म्हणून या गोष्टी आपण केल्या पाहिजे, समजल्या पाहिजे. कोणतीही गोष्ट तिच्या पाठीमागचं काय कारण आहे ते कारण आपण जर योग्य पद्धतीने जर समजून घेतलं तर खूप सोपं होऊन जाईल. परमेश्वरांनी खूप मोठं तत्वज्ञान आपल्याला सांगितलेलं आहे, परंतु एवढं मोठं तत्वज्ञान ना आपण अभ्यासू शकत ना चिंतन करू शकत. परंतु जेवढ्या गरजेचं आहे ते तत्वज्ञान आपल्याला प्राथमिक स्वरूपात तरी माहिती असायला पाहिजे. जीवन जगत असताना काय गरजेचं आहे काय नाही गरजेचं आहे हे आपण समजून घेऊन मग ते पाळलं पाहिजे. अन्यथा काय गरज आहे कशाची गरज आहे माहीत नसल्यामुळं आपण पुढं जात राहतो आणि त्यातून कोणत्याही प्रकारचा फायदा आपल्याला होत नाही. आणि म्हणून साहित्याच्या अंगाने आपण विचार करत असताना ह्या विषयामध्ये तुम्हाला घेऊन जाण्याचा माझा उद्देशच तो आहे तर तुम्ही अभ्यास करत नाही, चिंतन करत नाही, मनन करत नाही. धर्म परमेश्वराने का आणि कशासाठी निर्माण केलाय, तो कशा पद्धतीने आपल्याला सांगितलाय, कशा पद्धतीने आपल्याला करायला लावलेला आहे हे आपण समजून न घेता आपल्या मनामध्ये हे प्रश्न निर्माण होतात आणि त्या प्रश्नामुळे आपण धर्मापासून दूर जाण्याचा प्रसंग आपण आपल्यावरती ओढून घेत असतो. आणि म्हणून आपण साहित्याच्या बाजूने खूप सुंदरपैकी अभ्यास केला पाहिजे. त्यासाठी मी तुम्हाला मागच्या वेळी सांगितलं का सत्संग एकत्र येणं, त्यातून सत्संग निर्माण करणं, सत्संगात चर्चा चिंतन करणं, त्या चर्चा चिंतनातून आपल्या प्रश्नांची उत्तरं समजून घेणं आणि हे उत्तर आपण समजून घेत असताना आपला धर्म आपल्याला कसा योग्य पद्धतीनं कुशलतेने सांभाळता येईल याचा विचार करणं हे अत्यंत गरजेचं आहे. लोकांचे खूप प्रश्न आहे आणि खूप अपेक्षा पण आहे, परंतु प्रत्येक प्रश्नाला उत्तर देणं हे खूप कष्टाचं आणि खूप आव्हानात्मक सुद्धा आहे. एक जण मला प्रश्न करतात की इतक्या मंदिराची उभारणी, इतकी आश्रमांची उभारणी सुरू आहे तर ही खरंच गरजेची आहे का? काय गरज आहे काय गरज नाही याचा विचार न करता जर आपण होकारात्मक विचार केला. पूर्वी आपली मार्गमंडळी असायची, त्या मार्गमंडळीच्या माध्यमातून धर्माचा प्रचार प्रसार आपल्यापर्यंत पोहोचला. कालानुक्रमे परमपूजनीय आचार्यांच्याच माध्यमातून निंबा येथे प्रथम आश्रमाची बांधणी झाली. जे अशक्त आहे, जे फिरू शकत नाही, जे आजारी आहे, जे वयस्कर लोक आहे, वृद्ध आहे, त्यांच्यासाठी त्या उद्देशाने आचार्यांनी पहिला मठ, पहिला आश्रम तयार झाला. परंतु कालानुक्रमे यात खूप बदल झाला. अनेक आश्रम तयार झाले वेगवेगळ्या परिसरामध्ये. त्याच्यामुळे लोकांपर्यंत धर्म जाण्यास मदत झाली. तिथले लोकांना एक प्रेरणा भेटली, तिथल्या लोकांना एक साधन भेटलं, एक ठिकाण भेटलं आणि म्हणून ते आश्रम तयार झाले. होकारात्मक विचार करा तुम्ही. मार्ग मोठे मोठे आहे, त्यांना अनेक मर्यादा असतात. छोटे छोटे आश्रम तयार झाले, ठीक आहे, काही ठिकाणी चुकीच्या गोष्टी होत असतील, त्याला आळा घालणं हे वास्तविकांचं काम आहे. त्याच्याकडे जाणं, तिथं काही चुकीची गोष्ट होत असेल तर प्रेमाने समजून सांगणं ही काळाची गरज आहे. परंतु हे चुकीचंच आहे, हे केलंच नाही पाहिजे. मंदिर हे कशासाठी असतं? एक केंद्र आहे, लोकांची एक भावना असते, श्रद्धा असते. मंदिरात लोक येतात, तिथं सत्संग घ्या. नाशिकमध्ये अनेक लोकांनी एक संघटना उभ्या केल्या, मंडळ उभे केले, रजिस्टर केले, नगरपालिकेकडून प्लॉट मिळवले, तिथं मंदिरं बांधले. त्या मंदिरात सत्संग चालतात, कार्यक्रम चालतात, परंतु ते मंदिर वासनिक सांभाळतात. हे लक्षात घ्या. आपण मंदिर गावात बांधतो आणि ते मंदिर सांभाळण्यासाठी साधूंची शोधणी सुरू करतो आणि ते साधू संत त्यांना आणल्यानंतर मग त्यांचे दोष पाहायला सुरुवात करतो. आपणच त्यांना
तिथं आणलेलं आहे, काम करायला लावलेलं आहे, अपेक्षा आपण वाढल्या, त्यामुळे ही अडचणी निर्माण होतात. तुम्हाला वाटतंय ना, तुम्ही मंदिर बांधा, मंदिर सांभाळा, काय अडचण आहे? मंदिर सांभाळणं म्हणजे काय दिवसभर तिथं बसावं लागतं का? सकाळ संध्याकाळची देवपूजा करायला तुम्ही जाऊ शकता, तिथं आरतीला जाऊ शकता. आजूबाजूचे बरेचसे ज्येष्ठ नागरिक असतात, त्यांच्या जबाबदारी जर सोडली तर ते सांभाळू शकतात. अन्य संप्रदायामध्ये किंवा अन्य लोकांमध्ये प्रत्येक एरियामध्ये मंदिर असतात आणि ज्येष्ठ नागरिक ते मंदिर सांभाळतात. काय करायचं असेल त्यांच्या पद्धतीने धार्मिकता करतात. तसे आपले लोक करू शकत नाही का? म्हणून मंदिर बांधल्या जात आहे. मंदिर एक साधन आहे आणि त्या साधनाच्या माध्यमातून साध्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्याचा वापर होतोय. फक्त त्याच्या मर्यादित वापर होणं, त्याचा चांगल्या पद्धतीनं होकारात्मक विचार करून समाजाला त्याचा जास्तीत जास्त उपयोग करून आणणं हे महत्वाचं असतं. खरं म्हणजे तिथं कोण आहे आणि ते कसे आहे, ते किती विचाराचे प्रगल्भ आहे, त्याच्यावरती आजूबाजूचा परिसर धार्मिकतेला किती चांगला होऊ शकतो हे आपण समजू शकतो. आणि म्हणून काय गरज आहे काय गरज नाही याचा विचार न करता जे जे चाललंय ते कसं आपल्याला पुढे नेता येईल, चांगल्या पद्धतीने त्याचा वापर कसा धर्मासाठी करता येईल हा आपण विचार केला पाहिजे. खरं म्हणजे हा जीव जो आहे अनादियुक्त असल्यामुळं अधमती अधगती अधरती चुकीचा विचार करतो, नकारात्मक विचार करतो. हा त्याचा मूळ स्वभाव आहे. परंतु ह्या मूळ स्वभावातून आपल्याला बाहेर पडणं म्हणजे धर्म आहे. धर्म आपण काय समजतो? आपल्यामध्ये बदल करणं, ऊर्ध्वगतीचा बदल करणं, चांगला बदल करणं, आपल्या स्वतःचं हित कशात हे समजणं, समजून घेणं आणि त्या रस्त्याने लागणं. धर्म म्हणजे काय कर्मकांड नव्हे. चांगलं बोलण्यासाठी कशाला लागतं कर्मकांड? सत्यता पाळण्यासाठी कशाला लागतं कर्मकांड? चांगलं बोलण्यासाठी काही नारळ घेऊन आपल्याला विडा व्हायला लागतो का? मंदिरात जावं लागतं का? प्रत्येक ठिकाणी चांगलं बोलू शकतात. एक महानुभावांची ओळख समाजामध्ये निर्माण करू शकतात. पूर्वी समाजामध्ये महानुभावांची चांगली ओळख नव्हती. लोक म्हणायचे महानुभावांचं तोंड पाहिलं तर काम होणार नाही. ती बदलण्याची ताकद, ती बदलण्याची शक्ती तुमच्याकडे आहे. तुम्ही समाजाला तुमचा धर्म कसा आहे हे तुमच्या वागण्यातून, तुमच्या बोलण्यातून, तुमच्या राहणीमानातून, तुमच्या कृतीतून, तुमच्या व्यवहारातून दाखवू शकता. जेव्हा परमेश्वराने दिलेले जे तत्व आहे तुम्ही पाळायला लागेल त्यावेळेस त्याचा परिणाम तुमच्या वागण्यावर आपोआपच होईल, तुमच्या बोलण्यावर आपोआप होईल. आणि मग लोक अभिमानाने म्हणायला लागतील का महानुभाव लोक चांगले आहे आणि महानुभावांशी व्यवहार करा. महानुभाव आहे ना, मग ती सत्यता आहे, तिथं अजिबात चुकीचं आणि वाईट किंवा खोटं होऊ शकत नाही. ही ओळख निर्माण करण्याचं काम आपलं आहे. आणि मग नकारात्मक विचार करू नका तुम्ही. नकारात्मक विचार करणं हा आपला मूळ स्वभाव आहे. परंतु त्याला होकारात्मक बदलण्यासाठी जर आपण प्रयत्न केला तर नक्कीच हा नकारात्मक विचार होकारात्मकमध्ये बदलू शकतो. आणि तो बदलत असताना आपल्या जीवाचं भलं, आपल्या जीवाचं हित आपण करून घेऊ शकतो. खरं म्हणजे नकारात्मकशी लढणं मुळीच सोपं नाही. एखाद्या नकारात्मक विचार करणाऱ्या व्यक्तीची जर चर्चेत तुम्ही जिंकू शकत नाही. तुमच्या त्याच गोष्टी ते ऐकतील का त्यांना ते सूट होणार आहे, त्याच्या व्यतिरिक्त ते तुम्हाला प्रतिक्रिया देणार नाही आणि ऐकणार पण नाही. त्याच्यामुळे नकारात्मक विचाराचे जे लोक आहे त्यांची संगत सोडा. त्यावेळेस तुम्ही खऱ्या अर्थाने होकारात्मक व्हाल. कारण नकारात्मक विचाराच्या माणसाबरोबर तुम्ही किती भांडले, किती नटले तरी तो तुम्हाला म्हणजे तुम्ही त्याच्यावरती जिंकू शकत नाही. आणि म्हणून त्याचा विचार न करण्यापेक्षा आपण होकारात्मक कसं होईल आणि ही होकारात्मक आपल्या परमेश्वराने सांगितलेल्या साहित्यातून आपल्याला कशी मिळवता येईल, कशी मिळेल याचा जर विचार करून जर आपण अभ्यास करत राहिलो तर नक्कीच आपल्याला त्या परमेश्वर मार्गामध्ये खूप चांगल्या प्रकारे आध्यात्मिक प्रगती घडून आणता येईल. आजच्या या सत्संगामध्ये आपण साहित्याच्या बाजूने ओळख करून घेतली. या साहित्यात आपण न गेल्यामुळं आपल्या मनामध्ये कसे कसे प्रश्न निर्माण होतात आणि त्या प्रश्नाचं मी थोडक्यात विश्लेषण केलं. याच्यावरती आपण विचार करा, चिंतन करा. प्रश्न निर्माण होणं चांगलं आहे, छोटा असेल मोठा असेल
तो नक्की पाठवण्याचा प्रयत्न करा. त्याच्यावरती आपण पुढे जाऊन बोलत राहणार आहे. आणि या सत्संगाच्या प्रतिक्रिया आपण देत राहिलात तर नक्कीच या वासनिक सक्षमीकरणाच्या उपक्रमाला बळी येईल. खरं म्हणजे आपण दुसऱ्यांना सक्षमीकरण करण्यापेक्षा प्रत्येकाने जर आपण ठरवलं की मला सक्षम व्हायचंय आध्यात्मिक दृष्टिकोनातून, धार्मिक दृष्टिकोनातून, धार्मिक विचारातून, तर ही गोष्ट खूप सोपी होऊन जाईल. प्रत्येकाने सक्षम व्हायचं आणि आपला धर्म सक्षमपणे सांभाळायचा, पाळायचा आणि आपलं जे साध्य, आपलं जे ध्येय तिथपर्यंत आपल्याला स्वतःला घेऊन जायचं. धर्म ही इतकी पॉझिटिव्ह एनर्जी, इतकी मोठी ताकद आहे आणि त्या एनर्जीमधून, त्या ताकदीमधून तुमचं जीवन खूप तुम्ही सुखकर करू शकता. खरं म्हणजे धर्माचे जे तत्व आहे हे जेव्हा आपण पाळायला लागतो तेव्हा धर्माला तर उपयोग होतोच होतो, पण इथं समाजात जीवन जगत असताना दुष्टपण पण आपल्याला उपयोग होतो. दुष्टपण आपल्याला त्याचा फायदा करून आपण घेऊ शकतो. जेव्हा तुम्ही चांगले बोलायला लागाल तेव्हा धर्माचं एक तत्व तुमचं पाळलं जातं, परंतु समाजामध्ये चांगले बोलत असल्यामुळं आपोआपच तुम्हाला त्या गोष्टीचा फायदा होत असतो. मग तो व्यावहारिक दृष्टिकोनातून असेल किंवा सामाजिक दृष्टिकोनातून असेल. म्हणजे धर्म पाळत असताना दृष्टपराचा विचार न करता अदृष्टपराचा विचार करा, परंतु अदृष्टपरामध्ये दृष्टपर साधले जातं, त्याच्यामध्ये असतंच ते, त्याचा आपल्याला उपयोग नक्कीच होतो. आणि म्हणून धर्म पाळत असताना आपण अदृष्टपराचा जरी विचार केला तर दृष्टपराचाही आपल्याला फायदा नक्कीच होईल. पुढच्या सत्संगामध्ये आपण जनरल नॉलेज धर्माचं थोडीशी आपल्याला माहिती असायला पाहिजे या अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत. हा सत्संग तुम्हाला कसा वाटला, त्यातून तुम्हाला काय भेटलं आणि काय अपेक्षित होतं, योग्य असेल तरी सांगा आणि चुकीचं असेल तरी टोका, हे आम्ही तुम्हाला प्रार्थना करून, विनंती करून तुम्हाला कळवतोय. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.